मरणानंतर आहेच पूर्णविराम, परंतु मिटण्याआधी एखादं कर्म भव्य दत्त करता येईल अजूनही. चला तर माझ्या मित्रांनो, कास नव्या जगाच्या शोधाची त्याला कधी कसला उशीर. हाकारू आपली गलबत, ओलांडू उधाणलेला दर्या. आयुष्याच्या सांजवेळी खाऱ्या लहरींच्या सचैल स्नानात क्षितिजा पलीकडे उभं पश्चिमरंगी जग खुणावतंय. माझ्यातल्या दर्यावर्दी साहसाला, त्या आव्हानाला मी जाणार सामोरा, श्वास माझा देह त्यागेपर्यंत. दिलाय मला आयुष्यानं भरभरून, आणि तरीही खूप काही राहिलाय. एकेकाळी आकाश पाताळ एक करताना शिवशिवणारी गात्र झाली आहेत आता श्रांत, परंतु त्याची कसली खेद वा खंत. गड्यांनो, आपली एकी, आपली जिगर काळानं प्रासंगिक पराभवानं केली असेल दुबळी, पण विजिगिषा तर अखंड आहे. कारण झगडणं, शोधणं, मिळवणं आणि शरण न जाणं हाच तर जगण्याचा मूलमंत्र आहे. अशाच एका व्यक्तिमत्वाचा अल्पसा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. हयातीतच दंतकथा होण्याचे भाग्य मोजक्याच लोकांना लाभते. वर्गीस कुरियन हे त्यापैकीच एक. ज्यांच्या रक्तातच व्यवसायाची उर्मी असते, अशा गुजराती लोकांना यशस्वी व्यवसाय करायला शिकवणारा कदाचित हा एकमेव बिगर गुजराती माणूस असावा. अमूल आणि कुरियन हे दोन शब्द परस्परांशी एकरूप झाले आहेत. वर्गीस कुरियन यांचा जन्म केरळमधील आताच्या कोझिकोडे येथे अल्पसंख्य सिरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला. मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण झाले. अभियांत्रिकी पदवी चेन्नईमध्ये व पदव्युत्तर शिक्षण जमशेदपूर येथील टाटा यांच्या पोलाद संशोधन संस्थेत झाले. तिथून त्यांनी उड्डाण केले ते थेट अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात. परदेशात गेल्यावर डॉलर प्रेमात आकंठ बुडून जगणे सार्थक मानायचा काळ अजून यायचा होता. त्यावेळी देश स्वतंत्र व्हायला वर्षाचा काळ होता. बुद्धीला जे पटते त्याची बांधिलकी मानून कार्य करणाऱ्या राजकीय नेत्यांचा तो काळ. देशातील शेतकरी बांधवांना स्वावलंबी करावयाचे असेल तर त्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावयास हवी. दुधाला भारतीय संस्कृतीत, समाज जीवनात विलक्षण महत्त्व आहे आणि त्यास योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर देशातील कोट्यावधी ग्रामीण महिलांना स्थिर रोजगाराचे कायमस्वरूपी माध्यम उपलब्ध होईल. याची डोळस जाण असलेल्या त्या काळातील राजकीय नेते सरदार पटेल, मोरारजी देसाई आणि अवघ्या 25 वर्षाचे कुरियन यांची बैठक झाली ती गुजरातेतील समरखा येथे. त्याच वेळी 14 डिसेंबर 1946 साली आणंद येथे सहकारी संस्था दूध प्रकल्प जन्माला आला. देश पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर स्वतंत्र भारतात उत्तम अभियंत्यांची गरज लागेल हे ओळखून त्यासाठीची संस्था जन्माला घालणारे JRD टाटा रोजगाराचे स्वतंत्र साधन उपलब्ध असायला हवे असा ध्यास घेणारे सरदार पटेल आणि पुढे त्यांचे स्वप्न साकार करणारे वर्गीस कुरियन ही खऱ्या अर्थाने दृष्टी माणसे, ही उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसे एकाच काळात का संपून गेली असा आता प्रश्न पडतो. युरोपात आणि पाश्चात्य जगतात गाईच्या दुधाला जास्त महत्त्व असते व त्याचीच भुकटी करून विविध उत्पादने तयार केली जातात. भारतात गोमातेऐवजी म्हैस कन्येचे दूध वापरावयास हवे हे कुरियन यांना सुचले. भारतात म्हशी मोठ्या प्रमाणावर आहेत, तेव्हा त्यांच्याच दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने तयार व्हायला हवीत हा त्यांचा विचार त्यांनी सत्यात आणला. त्याच्या यशाबाबत त्यांना एवढा विश्वास होता की सहकारी दूध संघ जन्माला आल्यानंतर बरोबर 10 वर्षांनी अमूल ब्रँडची निर्मिती झाली देखील. संस्कृत अमूल्य
या शब्दापासून अमूल हे नाव ठेवण्यात आले. सुमारे 33 लाख शेतकरी व 16,000 दूध उत्पादक संस्था अमूलशी जोडल्या गेल्या. दररोज 90 लाख लिटर दूध त्यांच्यामार्फत संकलित केले जाते. देशभरातील 5,000 घाऊक विक्रेत्यांच्या जाळ्यामार्फत अमूलच्या विविध उत्पादनांचे वितरण केले जाते. सध्या जगातील 37 देशात अमूलची उत्पादनं विकली जातात. ज्या देशात एकेकाळी सणासुदीला गोडधोड खाण्यासाठी दुधाची आगाऊ नोंदणी केल्याशिवाय दूध मिळत नसे, त्या देशात दुधाचा महापूर वाहू लागला. ज्या देशातील बालकांना केवळ उपलब्धतेअभावी दूध पाहायलाही मिळत नसे, त्या देशात हवे तितके, हवे तेव्हा आणि हवे तिथून दूध उपलब्ध झाले. या श्रेयाचे कुरियन हे एकमुखी धनी आहेत. ब्रँड वगैरे संकल्पना थोतांड आहेत असं मानणारा एक तुच्छता वर्ग आपल्याकडे होता. पण कुरियन त्यात कधीच सामील झाले नाहीत. त्यामुळे अमूल उत्पादनांच्या जाहिराती व विपणन व्यवस्था याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. अमूलचे वर्णन टेस्ट ऑफ इंडिया असे आहे. त्यामुळेच जागतिकीकरणानंतर भारतीय बाजारात प्रचंड ताकदीचे डेनन, नेस्ले आदी आंतरराष्ट्रीय ब्रँड येऊनही अमूलने आपले स्थान गमावले नाही. जातिवंत प्रज्ञावान स्पर्धेतून उजळतो हे अमूलने दाखवून दिलं. भारताला एक नाही अनेक अमूलची गरज आहे असे लाल बहादूर शास्त्री यांना म्हणावेसे वाटले ते त्यामुळेच. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणणारे वर्गीस कुरियन यांचा प्रवास देशातील नवउद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. ग्रामीण भारतास दरवर्षी 24,000 कोटींचे उत्पन्न दुधाच्या माध्यमातून मिळते. जुलै 1970मध्ये NDDB म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डानं ऑपरेशन फ्लड बिलियन लिटर आयडियाला प्रारंभ केला. धवल क्रांतीच्या विस्तारासाठी जागतिक बँकेने 3 टप्प्यांमध्ये 200 कोटींचे सहाय्य भारतास दिले होते. यातूनच डॉक्टर कुरियन यांच्या दूरदृष्टीची व प्रयत्नांची जाणीव होते. डॉक्टर कुरियन यांना मिळालेले पुरस्कार व किताब: 1963 साली रेमॅन मॅगॅसिस, 1965 साली पद्मश्री व मिशिगन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स, 1966 पद्मभूषण, 1986 कृषीरत्न पुरस्कार, 1989 वर्ल्ड फूड प्राइज, 1999 पद्मविभूषण, 2010 साली महाराजा सयाजीराव विद्यापीठ यांच्याकडून डॉक्टर ऑफ सायन्स आणि 2011 CNN IBNचा जीवन गौरव पुरस्कार. यश मिळवणे आणि यश राखणे यात तफावत असते याची जाणीव कुरियन यांना होती. त्यामुळे प्रचंड प्रसार होऊनही अमूलचा दर्जा घसरला नाही. दर्जात कोणतीही तडजोड नाही. रास्त दरात ग्राहकांना उत्पादन देताना ती निर्मिणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरेसा मोबदला देता येऊ शकतो हे अमूलने दाखवले. कुरियन यांचे मोठेपणा असे की सहकारात असूनही त्यांचा कधी सहकार सम्राट व सहकार महर्षी झाला नाही. संपत्ती निर्मिती करताना अनेकांना सामावून घेण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या प्रारूपाचे प्रारूप औद्योगिक विश्वालाही होते. निर्मात्याने आपल्या कृतीपासून योग्य वेळी दूर व्हायचे असते, कारण निर्मितीस निर्मात्याची गरज नसते. कदाचित त्यामुळेच 2006 साली कुरियन यांना संस्थेतून अपमानित होऊन जावे लागले आणि त्यांच्या साधनेचे दूध अकारण विरजले. गुजरात आणि
असं म्हणतात, लाखो महिला, शेतकरी यांच्या जगण्याचा ताटकण्याचा आधार कुरियन होते हे विसरता येणार नाही. अशा व्यक्तिमत्वावर श्याम बेनेगल यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांनी घडवलेली श्वेतक्रांती आपल्या मंथन चित्रपटाद्वारे कायमची स्मृतिपटलावर आणली आणि लाखो शेतकऱ्यांची ही यशोगाथा साकारली. भारतीय संस्कृतीत पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा एक वर्ग आहे. त्या विचारानुसार कुरियन यांना खरोखरच पुनर्जन्म मिळणार असेल तर त्या भारतातील लाखो वंचित भूमिपुत्र कुरियन यांच्यावर आधारित सिनेमातील गाण्यातून आपली अमूल इच्छा प्रकट करतील. देखूं तारी वाट दिन बीते नहीं रात, कोने कहूँ दिल की बात.